ओके, हॅलो फ्रेंड्स. नेक्स्ट लेक्चरवर आपण जातो बघा. आत्तापर्यंत जे आपण लेक्चरमध्ये बघितलं, कुठले कुठले पॉईंट बघितलेत. एकतर मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं मिनिंग काय होतं, डेरिवेशन आपण त्याचं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अँड डिस्क आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटवर जातो आहे. व्हेरी इम्पॉर्टंट 2 थेरम आहेत जे नेहमी बोर्डाला विचारला गेलेले आहेत. 2 थेरम्स आहेत, ते आपण इथं कंप्लीट करणार आहे. त्याच्या आधी एक छोटासा पॉईंट आहे, फक्त एक स्मॉल असा पॅरेग्राफ त्यांनी दिलेला आहे बुकमध्ये, तो आपण बघूया. कन्सेप्ट काय आहे बघा. कन्सेप्ट दिला आहे रॅडियस ऑफ गायरेशनचा. प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये फार महत्त्वाचा आहे रॅडियस ऑफ गायरेशन. हेडिंग बघा काय असणार आहे, रॅडियस ऑफ गायरेशन. रॅडियस ऑफ गायरेशन. आता हा कन्सेप्ट काय आहे बघा. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी डिफाईन केला आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, I इज इक्वल टू mr². सिम्पल फॉर्म्युला असा असतो, समेशन mi/ri². हा पण फॉर्म्युला लिहिला आहे, तुम्हाला माहीत आहे. समेशन I गोज फ्रॉम 1 to n mi/ri² म्हणजे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. हा आपण फॉर्म्युला लिहिला आहे. पण आता रॅडियस ऑफ गायरेशन कधी यूज होणार बघा. हा जो कन्सेप्ट आहे रॅडियस ऑफ गायरेशन, हा आपण यूज कधी करणार आहे, जेव्हा आपण इंटरेस्टेड असणार आहे मास डिस्ट्रीब्युशनमध्ये. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला, रिजिड बॉडी दिलेली आहे, त्याचं मास डिस्ट्रीब्युशन अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं असेल हे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल तर आपण कन्सेप्ट यूज करतो रॅडियस ऑफ गायरेशन. म्हणजे एखादा रिजिड बॉडी तुम्हाला दिलेली आहे, ॲक्सिस इथून असा पास होतो आणि या अबाउट जे मास आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट झालं आहे कोण सांगतो तुम्हाला, रॅडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रॅडियस ऑफ गायरेशन फक्त तुम्हाला मास डिस्ट्रीब्युशनची माहिती देतो की ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मास जवळ डिस्ट्रीब्यूट झालं आहे का एकदम लांबपर्यंत असं मास डिस्ट्रीब्यूट झालं आहे, कोण सांगणार आहे, रॅडियस ऑफ गायरेशन. आता आपण कसा डिफाईन करतो, हाच फॉर्म्युला यूज करत असतो आपण. डिफाईन कसा केला बघा. सिम्पल रॅडियस ऑफ गायरेशन आपण इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया लिहू शकतो. रॅडियस ऑफ गायरेशन आपण कसं लिहिणार आहे बघा. I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण इन टर्म्स ऑफ रॅडियस ऑफ गायरेशन डिफाईन करणार आहे. कसं, I इज इक्वल टू mr² होता, त्याच्याऐवजी मी काय लिहितो mk². हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवा. रॅडियस ऑफ गायरेशन असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. I इज इक्वल टू mk², वेअर k इज रॅडियस ऑफ गायरेशन. वेअर k इज द रॅडियस ऑफ गायरेशन. m जो आहे बघा मास ऑफ ऑब्जेक्ट असेल आणि k इज रॅडियस ऑफ गायरेशन. k इज अ रॅडियस ऑफ गायरेशन. मग k चा तुम्ही इथून फॉर्म्युला तयार करू शकता जो प्रॉब्लेममध्ये नेहमी तुम्हाला लागणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मग k² इज इक्वल टू काय येईल बघा. k² इज इक्वल टू m न डिवाइड करा, I डिवाइडेड बाय कॅपिटल M. देअरफॉर k इज इक्वल टू अंडर रूट I डिवाइडेड बाय M. सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. थेरी कुठलाही क्वेश्चन त्यावर विचारला जाणार नाही. विचारला गेला तर प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला हा लागणार आहे. k इज इक्वल टू काय बघा, I डिवायडेड बाय रूट M. हा फॉर्म्युला आहे. याचा यूज करून तुम्हाला प्रत्येक बॉडीसाठी रॅडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करता येतं. मग रिंग असू दे, डिस्क असू दे, सॉलिड स्पियर असू दे, सॉलिड सिलेंडर असू दे, हॉलो स्पियर, भरपूर सगळ्या बॉडीसाठी तुम्ही रॅडियस ऑफ गायरेशन हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. आता मी स्टार्टिंगला तुम्हाला काय सांगितलं की रॅडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काय देतो, तो सांगतो की मास डिस्ट्रीब्यूट कसं झालेलं आहे अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग एक सिम्पल एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. आता रिंग जर आपण कन्सिडर केली तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे आपल्याला माहीत आहे, किती आहे. सो I इज इक्वल टू mr². करेक्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपण कॅल्क्युलेट केला किती येतो, mr². मग तितका जर येत असेल तर त्याचा रॅडियस ऑफ गायरेशन किती येतो बघा. k ची व्हॅल्यू काय येईल, k इज इक्वल टू काय येणार बघा, अंडर रूट I डिवायडेड बाय कॅपिटल M. बट रिंग जर असेल, रिंगसाठी आपल्याला माहीत आहे कॅपिटल I किती आहे, mr². देअरफॉर mr² डिवायडेड बाय कॅपिटल M. देन m गेट कॅन्सल. देअरफॉर k इज इक्वल टू अंडर रूट r². देअरफॉर k इज इक्वल टू काय बघा, कॅपिटल R. म्हणजे k ची व्हॅल्यू मला मिळाली कॅपिटल R, रॅडियस ऑफ रिंग. म्हणजे आता यावरून तुम्हाला काय कळतं बघा, k इज इक्वल टू R आलाय म्हणजे इफेक्टिव्ह मास डिस्ट्रीब्युशन जे आहे रिंगचं इफेक्टिव्ह मास डिस्ट्रीब्युशन
किती डिस्टन्सवर आहे? आर इतक्या डिस्टन्सवर आहे. इफेक्टिव्ह मास डिस्ट्रीब्युशन आर इतक्या डिस्टन्सवर आहे. ऑब्वियसली डायग्रॅम आपण काढलेली होती बघा, रिंगची डायग्रॅम, आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. आणि आपण बघितलेलं की मास जे आहे रिंगचं टोटली कुठं असणार आहे? इथं सर्कम्फरन्सवर असं. मग ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स बघा किती आहे? आर, आर अँड आर. म्हणजे इफेक्टिव्ह मास डिस्ट्रीब्युशनचं जे डिस्टन्स असेल ते कोण सांगतं तुम्हाला? रॅडियस ऑफ गायरेशन. मग रॅडियस ऑफ गायरेशनचा यूज काय आहे? रॅडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू बघून तुम्ही सांगू शकता, म्हणजे तुम्ही कम्पेअर करू शकता. रॅडियस ऑफ गायरेशन जर कमी असेल, केची व्हॅल्यू जर काय असेल एकदम लेस असेल, तर याचं मिनिंग काय? जे काही मास आहे ते एकदम क्लोजली डिस्ट्रीब्युटेड आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, बॉडी रोटेट होते, त्याचं सगळं मास ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे. केची व्हॅल्यू जर लेस असेल तर. मग केची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली, के जर इन्क्रीज झाला, के जर ग्रेटर असेल, तर याचं मिनिंग काय? मास जे आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एकदम लांबपर्यंत काय झालेलं आहे? डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. पॉईंट कळतो का बघा? रॅडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काय सांगणार आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट दी ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे. के ग्रेटर असेल, डिस्ट्रीब्युशन ग्रेटर असेल, लांबपर्यंत असणार आहे मास डिस्ट्रीब्यूट झालेला. के जर लेस असेल, मास डिस्ट्रीब्युशन एकदम क्लोज असेल टू दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. बा एक सिम्पल पॉईंट होता, फक्त तुम्हाला सांगायचा होता, हा सांगितलेला आहे. याच्यापुढे आपल्याला जो बघायचा आहे तो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. या चॅप्टरमधल्या 2 थेरम्स आहेत. एखादा थेरम नेहमी बोर्डासाठी विचारलेला आहे, पॅरल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मग त्यातला आपण पहिला बघतोय पॅरल ॲक्सिस थेरम. सिम्पल आहे, हे थोडंसं लिहून घ्या पाहिजे असेल तर, नंतर मी रफ करतोय आणि पुढच्या पॉईंटवर आपण जाऊया. ओके, आता या थेरमवर फोकस करायचं. कुठला? पॅरलल ॲक्सिस थेरम. व्हेरी 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 इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, हेडिंग मी देतो बघा, हेडिंग लिहा तुम्ही. पॅरलल ॲक्सिस थेरम. स्टेटमेंट तुम्हाला बुकमध्ये मिळेल. स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे. फॉर्म्युला आपण डिराईव्ह करूया. फॉर्म्युल्यावरून तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. ओके, इझिली तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही. ओके, तर चला आधी मी डायग्राम सांगतो. डायग्राम काय असणार आहे? एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, बॉडी रोटेट होते, रोटेशन तर ऑब्वियसली असणार आहे. मग तुम्हाला तर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आहे. आणि आपण कधी करू शकतो? आता पॅरलल ॲक्सिस थेरम यूज कधी करू शकतो बघा, कंडिशन काय त्यासाठी? मी एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो. कशी डायग्राम ड्रॉ करा, रिजिड बॉडी काही फरक पडत नाही. मग त्याचा मी एक सेंटर ऑफ मास कन्सिडर केला आहे, त्याला म्हणतो पॉईंट सी. सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास तुम्हाला माहीत असेल की असा पॉईंट जिथं होल मास ऑफ बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे समजा एखादा बुक घेतला आहे, तुम्हाला बॅलेन्स करायचा, तुम्ही बॅलेन्सिंग पॉईंट शोधता. ॲक्च्युली तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे? सेंटर ऑफ मास, जिथं बॉडीचं टोटल मास आपण कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं कन्सिडर करू शकतो. आणि तो पॉईंट जो असेल टोटल बॉडीचं मास रिप्रेझेंट करतो. रिप्रेझेंटेटिव्ह पॉईंट असतो मासचा, तो त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. सिम्पल पॉईंट आहे. मग सेंटर ऑफ मास मधून पास होणारा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. बघा काय सांगतोय, पहिला ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण घेतला, सेंटर ऑफ मासमधून पास होणारा एक कंपल्सरी सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिजेच. आणि त्याच्यानंतर याला पॅरलल तुम्ही काय करू शकता? कुठलाही ॲक्सिस कन्सिडर करा. याला पॅरलल तुम्ही काय करा? दुसरा कुठलाही ॲक्सिस कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल इथं मी ॲक्सिस कन्सिडर करतो जो कुठंतरी पॉईंट ओ मधून पास होतोय. ओके, मग अशी जर कंडिशन असेल तर मी पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करू शकतो. पहिली कंडिशन काय? एक तर ॲक्सिस जो आहे, वन ऑफ द ॲक्सिस, दोन्हीपैकी एक ॲक्सिस जो आहे तो सेंटर ऑफ मासमधून पास व्हायला पाहिजे. कंपल्सरी सेंटर ऑफ मासमधून पास व्हायला पाहिजे. आणि जो दुसरा गिवन ॲक्सिस आहे तो सेंटर ऑफ मासमधून जो ॲक्सिस पास होतो त्याला तो पॅरलल पाहिजे. तरच आपण पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करू शकतो.
कन्सेप्ट आहे का बघा क्लिअर. ओके, मग हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे फर्स्ट, याला मी म्हणतो ACB, याला नाव देतो काहीतरी ACB. आणि हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे याला मी नाव देतो MOP. जसं बुकमध्ये आहे मी तसंच दाखवतोय. ओके, मग आता काय करायचं आहे, मला थेरम प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी इथे एक स्मॉल मास एलिमेंट कन्सिडर करतो. टोटल बॉडीचं मास तरी कॅपिटल M आहे. मग इथं मी एक स्मॉल मास कन्सिडर करतो ज्याचं मास काय असेल, DM असेल. स्मॉल मास एलिमेंट, त्याचं मास काय असणार आहे, DM असणार आहे. मग तो मास एलिमेंट बघा, तो मास एलिमेंट जो आहे पॉईंट O पासून इतक्या डिस्टन्सवर असेल. आणि इथून तो काय असणार आहे, पॉईंट C पासून पण त्याचं काहीतरी डिस्टन्स असेल. ओके, मग याला मी काहीतरी नाव देतो. या पॉईंटला मी D म्हणतो, याला म्हणतो D, कॅपिटल D. जो पॉईंट घेतला आहे तो D आहे. तर दोन ॲक्सिस आहेत बघा, दोन पॅरलल ॲक्सिस आहेत. त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, याच्यामधलं डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणतो, स्मॉल h. बघा, हेच नोटेशन आपण यूज करणार आहे थ्रूआउट दी चॅप्टर. स्मॉल h म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. स्मॉल h, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. मग पुढं आपण डायग्राम काय केली आहे बघा, हा जो OC आहे तो आपण एक्सटेंड केला आहे. OC एक्सटेंड केला आहे पुढं. आणि D मधून आपण काय केलं आहे, त्याला एक इथं परपॅन्डिक्युलर टाकलेला आहे. D मधून आपण काय केलं आहे, परपॅन्डिक्युलर. आणि त्याला मी काहीतरी N म्हणतो. काय म्हणतो बघा, N. बुकमध्ये जशी डायग्राम आहे ॲज इट इज मी डायग्राम काढले. बुकमधली तुम्ही डायग्राम रेफर केला तरी चालेल. ओके, ही डायग्राम आहे बघा. आता याचा यूज करून आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा आहे. आता थेरम ॲक्च्युली काय तो आधी सांगतो, नंतर आपण प्रूव्ह करूया. थेरम असणार आहे बघा, हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही कन्सिडर केला, या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याला मी IC म्हणतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. मग त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू पॉईंट O, त्याला मी काय म्हणतो, I नॉट. I नॉट म्हणजे IO असं म्हणलं असं समजा. म्हणजे कुठलाही ॲक्सिस, हा कुठलाही ॲक्सिस असेल, रँडमली कुठलाही तुम्ही ॲक्सिस घेऊ शकता. मी असा ॲक्सिस घेतला आहे. ओके, मग याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया IC, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया I नॉट असेल. तर पॅरलल ॲक्सिस थेरम तुम्हाला काय सांगतो बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, म्हणजे हा कुठलाही ॲक्सिस तुम्ही घेऊ शकता. I जो पास झाला तो कुठेही असू शकतो बॉडीमध्ये, फक्त काय पाहिजे, या ॲक्सिसला तो पॅरलल पाहिजे. मग कंडिशन काय सांगितलं आहे, I नॉट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास. अबाउट सेंटर ऑफ मास प्लस काय असणार आहे, मास ऑफ बॉडी इंटू डिस्टन्स स्क्वेअर बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हा जो मी फॉर्म्युला लिहिला आहे, दिस इज नथिंग बट पॅरलल ॲक्सिस थेरम. हेच तुम्हाला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये फक्त लिहायचं आहे. हा पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. म्हणजे तुम्हाला काय आहे बघा, ICची जर व्हॅल्यू माहीत असेल, IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ॲक्सिस जर सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल तर त्याला आपण IC म्हणणार आहे. तो जर माहीत असेल तर तुम्ही कुठल्या बाकी सगळ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. कुठलेही पॅरलल ॲक्सिस तुम्हाला मिळाले तर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला कळेल हे का आपण थेरम यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी रिंग दिली समजा तुम्हाला. आता रिंगच्या सेंटरमधून जर ॲक्सिस पास झाला तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डिराईव्ह केलेला आहे. किती येतो, mr² येतो. ओके, बट समजा मी ॲक्सिस आता इथून पास केला, ॲक्सिस इथून पास केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय आपल्याला माहीत नाही आहे. मग प्रत्येक वेळी आपण डिराईव्ह करणार आहे का, नाही. आपण काय करणार, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करणार. कसा यूज करणार, आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे मला अबाउट दिस ॲक्सिस, म्हणजे I नॉट म्हणतो त्याला मी, इज इक्वल टू काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास. तो किती आहे, mr² प्लस मास ऑफ ऑब्जेक्ट. आता रिंग आहे त्याचं मास आपण कॅपिटल M म्हणूया. आणि नंतर काय बघा, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किती असणार आहे बघा, रेडियस ऑफ रिंग असेल ऑब्वियसली. मग डिस्टन्स बिटवीन, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस काय असणार आहे, mr².
मग जर तुम्ही ॲड केला आय नॉट इज इक्वल टू काय येणार आहे 2mr². दॅट्स इट. सिम्पल. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट दिस ॲक्सिस किती असेल 2mr² असेल. मग आपण इझिली असं कॅल्क्युलेट करू शकतो. जर तुम्हाला सेंटर ऑफ ॲक्सिसमधून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल तर बाकी कुठलाही ॲक्सिस जो त्या ॲक्सिसला पॅरलल आहे त्याचा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. कळतंय? मग हा आपल्याला डिराईव्ह करायचा आहे जो एक्झामला तुम्हाला विचारला जातो. ओके. आता 1 बाय 1 आपण स्टेप वाईज तो डिराईव्ह करूया. चला. इझी आहे, एकदम इझी आहे तो. एकच मिनिट.